तर नमस्कार मित्रांनो, आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण निफ्टी 50 तथा बँक निफ्टीमध्ये काय ट्रेंड आजच्या दिवसभरामध्ये होता आणि कशा पद्धतीने प्राइस ॲक्शन जी ती बिहेव झाली आणि ओव्हरऑल ट्रेंड कशा पद्धतीने होऊ शकतो त्याबद्दल हा व्हिडिओ जो आहे तो राहणार आहे। व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करा। तर ओव्हरऑल लास्ट वीकमध्ये आपल्याला कळलं होतं की शुक्रवारच्या दिवशी एक चांगल्या पद्धतीचा सेल ऑफ जो आहे जवळजवळ 213 पॉईंटचा सेल ऑफ आपल्याला होताना दिसला आणि जसं सांगितलं की हा जो गॅप अप जो झाला होता, जो लो होता, त्या लो पासून एक चांगल्या पद्धतीचा बाउन्स जो आहे तो क्रिएट होताना दिसला। याच्यामध्ये जर सपोर्टचं जर कन्सिडरेशन जर असेल तर सध्या स्थितीला हा एक सपोर्टवाला झोन जो असताना होऊ शकतो आणि ह्याबरोबरच वरच्या बाजूला सध्या तरी जिथून मार्केटने यूटर्न घेतलाय त्या हिशोबाने आपल्याला जे आहे तो 25,150 चा झोन बनताना दिसतोय। एवढी मोठी रेड कॅन्डल होऊन सुद्धा आज एक इनसाइडर कॅन्डल होताना दिसलेली आहे जी एक बुलिश हरामी होताना दिसते, परंतु लेफ्ट हँड साइडला एक रिजेक्शन वाला जो पॉइंट जो आहे तो आपल्याला बनताना दिसतोय। जर 5 मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये आजचं प्राइस ॲक्शन जर बघायचं जर झालं तर त्यामध्ये एक गोष्ट लक्षात येऊन जाईल की 5 मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये प्रीवियस रेजिस्टन्सच्या झोनच्या आसपास किंमत किंवा प्राइसने ओपन झाल्यानंतर प्राइस जी आहे ती रिजेक्ट होऊन एक लोअर लो क्रिएट केल्यानंतर तिकडनं एक चांगल्या पद्धतीचा पुलबॅक जो आहे डे हायकडे जो की 25,021 च्या आसपास होताना दिसला आणि किंबहुना एक फ्लॅट ओपनिंग जी की डोजी टाईपची कॅन्डल होताना आपल्याला तिथं दिसलेली आहे। जर वीकली स्केलवरती वीकली टाइम फ्रेमवरती जर कॅन्डल बघायचं झालं तर मागच्या आठवड्यात जे गॅपअप झालं होतं त्याच्याच इन बिटवीन आज सोमवार 25 ऑगस्टचं प्राइस ॲक्शन झाल्यामुळं आपल्याला तिथं एक इनसाइड कॅन्डलचं फॉर्मेशन होताना दिसतंय। अतिशय महत्त्वाचा मुद्दा हा राहील की पाठीमागील आठवड्याचा लो जो आहे तो तुटतोय की तिकडनं काही लिक्विडिटी ग्रॅप करून पुन्हा वरच्या बाजूला जाताना दिसतंय आणि त्याचबरोबर क्लीन अप मूव जी आहे या आठवड्याच्या कॅन्डलच्या हायच्या वरती आपल्याला होताना तिथं दिसू शकते। याबरोबरच जर मूव्हिंग ॲव्हरेजचं जर कॉम्बिनेशन जर बघितलं आणि त्याच्यामध्ये शॉर्ट पिरियड ऑफ टाइम वाला जर मूव्हिंग ॲव्हरेज जर बघायचं जर झालं तर त्यामध्ये 21 दिवसांचा मूव्हिंग ॲव्हरेज आहे एक महत्त्वाचा रोल जो आहे तो आपल्याला प्ले करताना तिथं दिसू शकतो। तर त्या मूव्हिंग ॲव्हरेजमध्ये बघूयात की नेमकं तिथं काय होताना तिथं दिसतंय। तर 20, 50 आणि 100 आणि 200 मूव्हिंग ॲव्हरेजचं कॉम्बिनेशनमध्ये जर बघायचं जर झालं तर आता सध्या स्थितीला प्राइस किंवा किंमत जी आहे ती 20 मूव्हिंग ॲव्हरेजच्या वरती आहे आणि ते मूव्हिंग ॲव्हरेजचं जे सपोर्ट जो येताना आपल्याला दिसतो तो 24,616 च्या आसपास आपल्याला तिथं बनताना दिसत आहे। म्हणजेच काय, ह्या आठवड्यामध्ये एक ॲक्शन पॅक सीन जो आहे सिक्वेन्स जो आहे तो आपल्याला होताना दिसतोय आणि त्यामध्ये जे खालच्या सद्य स्थितीला डेली टाइम फ्रेममध्ये 24,846 च्या आसपास जे आहे ते 20 आणि 50 मूव्हिंग ॲव्हरेज जे ते एक सपोर्टचं काम करताना दिसत आहेत। या कारण शुक्रवारच्या दिवशी जी क्लोजिंग रेड कॅन्डल बियर्स द्वारा झाली होती त्याच्याच आसपास किंमत किंवा प्राइस जी ती क्लोज आपल्याला होताना तिथं दिसली आहे। आता पुढच्या इंडायसेसकडे जर बघायचं जर झालं तर ते म्हणजे निफ्टी बँक। या निफ्टी बँकमध्ये जर बघायचं झालं तर त्याने ऑलरेडी तो गॅप जो आहे तो फिलअप केलेला आहे, कारण हा जो सिमेट्रिकल ट्रायंगल पॅटर्न जो झाला होता आणि त्याचा जो हाय होता जो की सप्लाय झोन होता जिथनं निफ्टी बँक 56,000च्या लेवलपासून आपल्याला फॉल होताना दिसली, तिकडनंच पुन्हा एक गॅपअप केल्यानंतर पुन्हा तिथल्या ऑर्डर घेतल्यानंतर पुन्हा बँक निफ्टी जी आहे ती 55,139 च्या लेवलला टच केली आहे आणि आजच्या दिवसभराच्या प्राइस ॲक्शननुसार एक डोजी कॅन्डल आपल्याला होताना दिसते। म्हणजे सकाळी 55,147 च्या आसपास ओपन झालेली बँक निफ्टीची कॅन्डल जी आहे ती 55,139 च्या आसपास आपल्याला बनताना दिसत आहे। जर आपण लेफ्ट हँड साइडला जर इकडे जर बघितलं तर हा एक असा झोन आहे जो की लास्ट टाइम इथं एक सिमेट्रिकल ट्रायंगल पॅटर्न तर झालाच होता, तिकडनं किमतीने किंवा प्राइसने जो बाउन्स केला होता। आता उद्याच्या दिवसभरामध्ये हे बघणं अतिशय महत्त्वाचं राहील की 55,000च्या लेवलला किंवा झोनला ही प्राइस जी आहे ती कशा पद्धतीने पकडून ठेवते, कारण त्यावरनं व्यवस्थितरित्या प्राइसची जी आयडिया जी आहे ती आपल्याला क्रिएट होताना तिथं दिसू शकते। आजच्या दिवसभरामध्ये निफ्टी बँकमध्ये काय प्राइस ॲक्शन झाली तर ते बघणं गरजेचं राहील। तर आजच्या दिवसभरामध्ये निफ्टी बँकमध्ये एक साइडवेज म्हणजे सुरुवातीच्या 15 मिनिटांमध्ये एक मोठी कॅन्डल झाल्यानंतर पुन्हा तो जो बाईंग जो होता तो पूर्णपणे तो सोल्ड इन टू आपल्याला होताना दिसला आणि त्यानंतर पुन्हा एकदा दिवसाच्या निच्चांकापाशी किंवा जो गॅपअपचा वाला सीन किंवा पाठीमागील आठवड्याचा जो सपोर्ट होता जो की 13 आणि 12 ऑगस्टच्या दिवशी आपल्याला बनताना दिसला होता तिकडनं किमतीमध्ये किंवा प्राइसमध्ये आपल्याला कंटिन्युएशन जे आहे ते होताना तिथं दिसलेलं आहे। जर या 20, 50, 100 आणि 200 मूव्हिंग ॲव्हरेजवरती जर बघायचं झालं तर निफ्टी बँक इथं थोडासा वीक बनताना दिसतोय, कारण ऑलरेडी
20 आणि 50 मुव्हिंग ॲव्हरेजच्या खाली जी आहे ती किंमत आपल्याला जाताना दिसते आणि हा जो डीपर पुलबॅक लास्ट टाइम जो 100 मुव्हिंग ॲव्हरेजच्या आसपास येताना दिसला होता त्याच्याच आसपास आज पुन्हा एक डोजी कॅन्डल होताना दिसत आहे। उद्या मार्केट ह्या कुठल्या साईडला क्लोज करते त्यावरती सर्व ओपनिंग करते त्यावरती भरपूर काही गोष्टी डिपेंडंट राहणार आहे। जर 55,200च्या लेवलला व्यवस्थितरित्या डिफेंड करून बुल्सने जर मार्केटला वरती जर पकडला आणि सस्टेन जर करू शकले त्या केसमध्ये बुल्सचा काय स्टान्स राहू शकतो ते बघणं गरजेचं राहील। परंतु ॲग्रेसिव्हली जर बियर्स येतं जर अटॅक केलं तर त्यांचा कल जो आहे तो 55,000च्या लेवलच्या खाली राहील आणि त्या केसमध्ये 200 मुव्हिंग ॲव्हरेजचा कल जो आहे तो लक्षात ठेवणं गरजेचं आहे। शॉर्ट टर्म मुव्हिंग ॲव्हरेजच्या हिशोबाने जर बघितलं तर हा एक डीपर पुलबॅक जो आहे तो 50 मुव्हिंग ॲव्हरेजच्या आसपास निफ्टी बँकच्या काउंटरमध्ये आपल्याला होताना दिसतोय। म्हणजे मंगळवारची प्राइस ॲक्शन जी ती महत्त्वाची राहील कारण बुधवारी अगेन जी सुट्टी आणि परत गुरुवारच्या दिवशी जी आहे ती मंथली एक्सपायरी आणि याच्यामध्ये जर तुम्ही ऑप्शन्स जर ट्रेड करत असाल तर त्यामध्ये टाइम डिके जो आहे तो महत्त्वाचा रोल प्ले करेल आणि त्याबरोबरच एक सुट्टी सुद्धा त्यामध्ये आलेली तर त्याचा सुद्धा इम्पॅक्ट जो आहे तो आपल्याला ह्या दोन इंडायसेसच्या कॉन्ट्रॅक्ट्स वरती स्पेशली ऑप्शन्स आणि फ्युचर वरती होताना तिथं दिसू शकतो। तर कसा वाटला आपल्याला व्हिडिओ आणि काय आपलं कमेंट आहे या व्हिडिओला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। या चॅनलला अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि याबरोबरच जर तुम्हाला स्टॉक मार्केटमधलं पहिलं ट्रेडिंग आणि डीमॅट खातं खोलायचं असेल तर त्याची लिंक जी आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली गेलेली आहे। त्या लिंकद्वारे तुम्ही ट्रेडिंग आणि डीमॅट खातं जे आहे ते खोलू शकता। धन्यवाद।